नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवीन गाईडलाईन. सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती संदर्भात महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. काय आहेत ती तत्त्वे पाहण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभागाने नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम निवडली आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी हे मार्गदर्शक निर्देश जारी करण्यात आले आहे. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार UPS निवडलेले कर्मचारी नियम 13 अंतर्गत स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. या नियमानुसार जर कोणत्याही कर्मचाऱ्याने 20 वर्षाची नियमित सेवा पूर्ण केली असेल तर त्याला स्वतःहून सेवामुक्त होण्याचा अधिकार आहे. मात्र यासाठी कर्मचाऱ्याने आपल्या नियुक्ती प्राधिकरणाला किमान 3 महिने आधी लेखी स्वरूपात निवृत्तीची सूचना देणे अनिवार्य आहे. म्हणजेच 20 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्यांना पूर्वसूचना देणे आवश्यक असणार आहे. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि इतर निवृत्ती वेतनाचे लाभ त्यांच्या पात्रतेनुसार देण्यात येतील. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन सेवेनंतर आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. जे कर्मचारी दीर्घ सेवेनंतर वैयक्तिक कारणांमुळे लवकर निवृत्ती घेऊ इच्छितात त्यांनी आता पेन्शन सुविधेसंदर्भात पूर्ण खात्री होणार आहे.